कागल तालुक्यातील बामणी इथं शक्तीपीठ महामार्ग विरोधी कृती समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत एककोंडी, बामणी, सिद्धनेरली इथले बाधित शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. महामार्गामुळे शेत जमिनी जाणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी या प्रकल्पाला विरोध करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी बोलताना माजी आमदार संजय घाटगे यांनी शासनाच्या धोरणावर तीव्र शब्दात टीका केली. शेतकऱ्यांनी कोणतीही मागणी केली नसताना जबरदस्तीने शक्तीपीठ महामार्ग त्यांच्यावर लादला जात असून हा अन्याय आम्ही सहन करणार नाही, असं त्यांनी सांगितलं. विधानसभा निवडणुकीपूर्वी या महामार्गाला विरोध करणारे नेते मंडळी युती सरकारमध्ये जाऊन लाभाच्या पदासाठी बदलले असल्याची खंत यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी समितीनं 2 एप्रिल रोजी कागल तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. यावेळी तहसीलदारांना महामार्गासंदर्भातील शेतकऱ्यांच्या हरकतीचे अर्ज सादर करण्यात येणार आहेत. या आंदोलनात सर्व बाधित शेतकऱ्यांनी परिवारासह मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं, असं आवाहन कॉम्रेड शिवाजी मगदूम यांनी केलंय. या बैठकीस के पाटील, सम्राट मोरे, आनंदा पाटील, तानाजी मगदूम, युवराज कोयिंगडे, शिवाजी पाटील, दादा पाटील यासह शेतकरी उपस्थित होते.